नित्य पाठाच्या 42व्या. ओम नमोजी शिव अपरिमिता आदी अनादी मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबदाता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुष अनादी सिद्ध आनंद वनविलासा माया चक्र चाणक अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाशा पंचवदना कर्माध्यक्षा मनोजतमना शुद्ध चैतन्य मनमोहना कर्ममोहका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण बांधती कालंत्रयी संकेते हत्वा हास्य करून भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागून झगडता सुवर्ण करीत असे न कळता प्राशिस्त अमृत का अमर काय हो यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय शिव मंगलधामा निजजन तारक आत्मारामा चरांचर फलांकित कल्पद्रुमा नामा नामा अतीता हिमाचल सुता मनरंजना स्कंद जनका शपरितोष दहना ब्रह्मानंदा बाललोचना भुव मंचना महेश्वरा हे शिवा वामदेवा घोरा तत्पुरुषा ईशान ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मनाला तिडसी निधारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिते अमनाय न कळे तुझ्या आधीमध्या वसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणून भक्तांचे मानस तेथेचे प्रगटसी जगनिवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगी उडी घालिसी सदाशिव ही अक्षरेचारी सदा उच्चरी ज्याची वेखरी तो परम पावन संसारी होऊन तारे इतराते भौतशास्त्र वक्ते नर प्रायचिताचा करिता विचार परिशिवनाम एक पवित्र सर्व प्रायचिता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापापदुम निकुर्तना मदमस्तर कानन दहना निरंजना भवहारका हिमाद्रीच्या माता गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाम मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा निलगिरी वाही भूषणा नंदीवाहना अदकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानव दमना दयानिधी जय जय किशोर चंद्रशेखरा उभी वरेंद्र नंदिनीवरा त्रिपुर मर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापक विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ते त्रयीमूर्ते परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पै फेन गात्रा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वेदवद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रती अगाध निधी कथिलीस जय जय भस्मधुली तांगा योग्य देह भक्त भोभंगा सकळ जन आराध्य लिंगा नेई वेगी तुझ पासी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक्क ग्राम धिक्क आश्रम धिक्क गृहपर उत्तम आणि दानधर्म धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्याचे शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि सुखे पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी यांचे चित्त विषय गुंत्या होरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे कामगज विदारक पंचानना क्रोध जलद विध्वंस प्रभंजना लोभांधकार चंडकिरणा धर्मवर्धना दक्ष पूजा मस्तर विपिन कुशाना दंभनक भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनिवर्य आनंद कैलास विहारा निगमागम वद्या दिनोद्धारा रुंड मालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेचे जन जे शुभजनी परायण सदा शिवलीला अमृत पठन किंवा श्रवण करतीपे सूत सांगे शोनका प्रती जे रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्याची नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शुक्रद्रोहीन केवळ त्याचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मणादी चारी वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बालरुग्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्याजाऊनी अपवित्र लैले नाना वस्त्रालंकार तरी केवळ प्रेतची जरी भक्षिते मिष्टान तरी ते केवळ पशु समान मयूररंगीचे व्यर्थ नाही न तेसे नेत्र तयाचे शिव शिव म्हणता वाचे मौन राहे पापाचे ऐसे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिते जो जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिताती कमलोद्र भव
गजस्य इंद्र माधव आणि नारद आदी योगींद्र. जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा रुद्राब्ज मिलिंद. शुद्ध चैतन्य जगदाधिकंद विश्वंभर दयाब्दी. जो पंचमुख दक्ष नयन भार्गव वरद भक्त जीवन. अघोर भस्मासुर मर्दन वेदांतित भूतपती. तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षशी भोळे भाविका. ऐसी कीर्ती अलोरिका गाजत असे ब्रह्मांडी. म्हणून भावे तुझ लागून शरण निघालो असे मी दिन. तरी या संकटातून काढून पूर्ण स्वरक्षे. नित्यपाठाच्या 42 ओव्या समाप्त.